नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि तुम्ही जर नवे असाल तर प्रथम व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा। बघा, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिक्षक भरती जी 2022 ची चालू शिक्षक भरती व पवित्र पोर्टलबद्दल शिक्षण मंत्री काय बोलले। जे नवे शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे, ते काय बोलले आणि त्यांची सकारात्मक भूमिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर सुरू करूया व्हिडिओ। तत्पूर्वी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TIT 2025 ही नियोजित आहे आणि त्यासाठी आपण 1099 रुपयामध्ये बॅच घेऊन आलेलो आहे। त्या बॅचमध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह लेक्चर आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs, मोफत टेस्ट सिरीज, यामध्ये 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर तुम्हाला मिळणार आहेत। मागील सर्व वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करता येईल, ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी मिळेल। गेल्या 2022च्या शिक्षक भरतीमध्ये 1024 प्लस विद्यार्थी आपल्या बॅचमधून सिलेक्ट झालेले आहे। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल, लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर टच करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा व यशाचे भागीदार व्हा। चला, आपण इथे बघत आहोत, लक्ष द्या। शिक्षण संस्थेचे यश व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यात संस्था चालकांची भूमिका अत्यंत मोलाची ठरणार आहे। यासाठी संस्था चालकांनी या शिक्षण पद्धतीत सक्रिय सहभाग घेऊन शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यास पुढे यावे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले। यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती या विषयावर नामांकित शिक्षण संस्था आणि शैक्षणिक संस्थांच्या मान्यताप्राप्त संघटनांच्या प्रतिनिधींच्या चर्चासत्रामध्ये मंत्री श्री दादाजी भुसे बोलत होते आणि मंत्री श्री भुसे पुढे म्हणाले की सर्वांगीण विकासासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण महत्त्वाचे आहे। देशाची आदर्श भावी पिढी घडविण्यासाठी शिक्षण संस्था शिक्षण प्रसाराचे काम अविरतपणे करत आहेत। यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा। संस्थेत शैक्षणिक वातावरण अधिक पोषक ठेवण्यात संस्था चालकांची मोठी जबाबदारी असते। त्यामुळे शिक्षण संस्थांनी आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करावेत। मंत्री श्री भुसे म्हणाले की शालेय शिक्षण विभागाच्या कृतीवर भर असल्याने शिक्षण संस्थेच्या चांगल्या कामास उपक्रमास सहकार्य केले जाईल। शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञ नंतर संस्था चालक यांच्या अनुभवाचा लाभ घेऊन शिक्षण विभागाचे काम समन्वयाने पुढे नेऊया। शिक्षण संस्थांच्या मागण्याबाबत शालेय शिक्षण विभाग नेहमीच सकारात्मक आहे आणि महत्त्वाची गोष्ट बघा, अत्यंत महत्त्वाची आपल्या सर्वांसाठी, चर्चासत्रात संस्था चालक व संघटनेच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या शिक्षक भरती संच मान्यता, पवित्र पोर्टल, 11वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे या संदर्भातील बाबींचा प्राधान्याने विचार केला जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री श्री भुसे यांनी सांगितले। म्हणजे लक्षात घ्या, जी चालू शिक्षक भरती आहे, आगामी TIT आहे, संच मान्यता, पवित्र पोर्टल, या संबंधी आपले शिक्षण मंत्री सकारात्मक आहे। तरी मित्रांनो, सेकंड फेज नक्की होणार आहे, थर्ड टेट होणार आहे। थर्ड टेटसाठी आपण बॅच फाउंड केलेली आहे, कृपया बॅच तुम्ही घ्या आणि ही बॅच फक्त आपण 1099 रुपयामध्ये तुम्हाला देतो आहे। आणि या बॅचमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह लेक्चर, रेकॉर्ड लेक्चर, सर्व नोट्स, बुक्स, PDFs, 50 टेस्ट पेपर, 50 सोल्युशन पेपर, मागील सर्व वर्षींचे झालेले पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल, 365 दिवसांचा कालावधी मिळेल। 2022मध्ये 1024 प्लस शिक्षक आपल्या अकॅडमीचे रुजू झालेले आहे। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल
तात्काळ ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.